हे प्रोजेक्ट सोलापूरचं आहे, सोलापूरमध्येच राहिलं पाहिजे। आपलं प्रोजेक्ट बारामतीला नेणं हे चुकीचं आहे। प्रत्येक वेळी सोलापूरकरांच्या पदरी निराशाजनकच परिस्थिती येत आहे। सोलापूरकरांवरती अन्याय आम्ही होऊ देणार नाही। 6 महिन्यापूर्वी सोलापूरसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलेट सेंटर मंजूर केलं होतं, ते देखील आता बारामतीला पळवलं आहे। हे मिलेट सेंटर नक्की काय आहे, या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला काय फायदा होणार होता, या संदर्भात आपण महिलांच्या माध्यमातून काम करणाऱ्या बोरामणीच्या उद्योजिका अनिता माळगे मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मॅडम, हे मिलेट सेंटर नक्की काय होतं आणि सोलापूरसाठी ह्याचा काय फायदा होणार होता? श्री अन्न उत्कृष्टता केंद्र 9 मार्च 2023ला स्वतः फडणवीस साहेबांनी GR काढले आणि ते प्रसिद्धी पण केले की ह्याच्यामध्ये सोलापूरकरिता 200 कोटीचा प्रकल्प म्हणजे स्थापन करण्यात येईल म्हणून असं स्वतंत्र शासनाने GR काढले आणि त्याची अंमलबजावणी 17 एप्रिल 2023ला कृषी विभागाच्या माध्यमातून देखील GR काढण्यात आलं। तर या माध्यमातून याच्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा सोलापूरच्या ज्वारीला तर GI मानांकन मिळालेलंच आहे। त्याचबरोबर ज्वारी असेल, बाजरी असेल, इतर तृणधान्यामध्ये सोलापूर जिल्हा हा अग्रेसर आहे। तर या धर्तीवरच आधारित शासनाने म्हणजे हे चांगल्या पद्धतीनं प्रकल्प आपल्या सोलापूर जिल्ह्याकरिता म्हणजे उद्घाटन करण्याचं म्हणजे मानस केले। तर या धर्तीवरच आधारित ह्या माध्यमातून शेतकऱ्यांची मूल्यसाखळी विकसित करणे, त्याचबरोबर ज्वारी असेल आणि इतर कडधान्यांचं इन्क्युबेशन सेंटर तयार करणे आणि सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना असतील आणि स्मार्ट प्रकल्पातील कंपन्यांना असेल ह्यांना पूर्णपणे अगदी लागवडीपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ह्याच्या संदर्भात पूर्णपणे प्रशिक्षण देण्याची यंत्रणा असेल आणि त्याचबरोबर प्रक्रिया पदार्थ बनवणे ह्या संदर्भात प्रशिक्षण, असे वेगवेगळे प्रशिक्षण असतील, इन्क्युबेशन सेंटर असतील, पॅकिंग ब्रँडिंग लेबलिंग असेल आणि तृणधान्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे, ह्या सर्व विषयांचा समावेश त्या योजनेमध्ये होतं। तर या योजनेमध्ये ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून सोलापूर जिल्हा हा निवडला गेलेला होता आणि त्याचाच म्हणजे एक भाग म्हणून ज्वारी आणि इतर म्हणजे बाजरी असेल आणि इतर तृणधान्य या विषयामध्ये काम करणाऱ्या जवळपास आपल्या 20 कंपन्या आहेत। तर प्रत्येक कंपन्यांच्या पाठीमागे कमीत कमी 1000 ते 1500 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे। तर जेणेकरून हे जे प्रोजेक्ट आहे खरोखरच आपल्यासाठी सोलापूरकरांसाठी एक वरदान ठरलेलं आहे आणि गेल्या मार्चभरापासून ते आत्तापर्यंत जे काही गॅप असेल ह्याच्यामध्ये काही टेक्निकली अडचणी असतील किंवा काही म्हणजे जागेचं अडचण असेल किंवा इतर काही अडचणी आहेत, या विषयासंदर्भात पण आमचे म्हणजे प्रयत्न चालू आहेत। FPOच्या वतीनं असेल, यामध्ये आम्हाला आत्मा कृषी विभाग आणि हैदराबाद IIMR संस्था आणि त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आणि रब्बी ज्वारी संशोधन केंद्र या सर्व अधिकाऱ्यांचं सहकार्य आपल्याला आहे। आणि हे जे सेंटर आहे हे सेंटर हैदराबादचं जे सेंटर आहे IIMR संस्था ही आपल्या भारतातील मिलेटवरती रिसर्च करणारी संस्था आहे एकमेव। तर त्याच धर्तीवर आधारित ह्या सोलापूरमध्ये श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जे आहे IIMR संस्था आणि श्री अन्न संस्था या दोघांमध्ये MOU त्या पद्धतीने झालेला आहे आमच्या माहितीप्रमाणे। आणि ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमची SAC कमिटीची मीटिंग झाली तर त्या मीटिंगमध्ये देखील ह्या सोलापूरच्या ह्या प्रोजेक्ट संदर्भात पण डिटेलमध्ये पूर्णपणे चर्चा करण्यात आली। तर यासाठी जागेचं असेल किंवा जे तज्ज्ञ मंडळींकडून काही सल्ला असतील किंवा आणखीन आपल्याला इन्क्युबेशन सेंटरसाठी ज्या काही म्हणजे त्रुटी आहेत तर या संदर्भात सगळ्या विषयावरती डिस्कशन करण्यात आलं। यातून एक प्रसिद्ध झालं की आपला सोलापूर जिल्हा सगळ्या ह्याच्यामध्ये 1 नंबर जिल्हा आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आणि आत्तापर्यंत आपल्या सोलापूरकरांचं एक दुर्दैव म्हणायला हरकत नाही, प्रत्येक गोष्ट हे झगडूनच म्हणजे आत्तापर्यंत आपण मिळवून घेत आहोत, पण आत्ता पण वेळ तशीच आलेली आहे। सर, सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार असं म्हणतात। जवळपास 3,20,000 हेक्टर यापेक्षा जास्त ज्वारीचं उत्पादन तेवढे शेतीवर घेतलं जातं आणि जिल्ह्यामध्ये साधारणपणे 4 लाख हेक्टरवरती तृणधान्याची पिकं घेतली जातात। त्यामध्ये मका असेल, बाजरी असेल, अशा अनेक पिकं आहेत। या माध्यमातून सोलापूरला एक नवीन सेंटर म्हणजेच मिलेट सेंटर मिळालं होतं। 211-212 कोटी रुपयाचं ते सेंटर होतं। या माध्यमातून इमारत असेल, प्रशिक्षण असेल, बचत गट असेल, महिला उद्योजिका असेल, यांना अनेकांना काम मिळालं असतं। मात्र कालपासून आपण बघतो की हे सेंटर बारामतीला हलवण्यात आलं आहे।
आता तुमची भूमिका नक्की काय राहणार आहे? तर या संदर्भात सर सर्व कंपन्यांच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून मी बोलते की बारामतीला हे सेंटर म्हणजे पळवण्यात आलं अशा पद्धतीनं दिवसभर न्यूज बघितल्यानंतर मिस्टर आणि आम्ही सर्व चर्चा केलो आणि इतर कंपन्यांचे पण काही म्हणजे सल्ले घेतलो. सर्व अधिकारी वर्गांचं पण ह्याच्यामध्ये म्हणजे बातमी खरी आहे का खोटी या संदर्भात आम्ही शहानिशा केलो आणि ही बातमी खरीच आहे. काही जणांनी आपले म्हणजे सोलापूरचे जे लोकप्रतिनिधी आहेत तर ह्यांनी काही म्हणजे बाईट्स पण दिले की काही मीडियांना की फक्त म्हणजे ट्रेनिंग सेंटरच बारामतीला हलवण्यात आलेलं आहे पण बाकीचं सेंटर म्हणजे इथंच उभं करण्यात येईल. पण हे याच्यामध्ये तथ्य नाही सर बोलण्यामध्ये. कारण कसं आहे की ट्रेनिंग सेंटर बारामतीला आणि नुसतं बिल्डिंग जे आहे सोलापूरला आणि काम कोण करणार. तर हे अशा पद्धतीनं हे दुर्दैवी अवस्था सोलापूरकरांचं होऊ नये आणि प्रत्येक वेळी सोलापूरकरांच्या पदरी निराशाजनकच परिस्थिती येत आहे. जसं आपण म्हणलं तर उजनीचं पाणी पळवण्यात आलं त्या संदर्भात असेल आणि आता आपलं बोरामणीचं विमानतळ आहे त्याचं पण म्हणजे विनाकारण लोकांना एक आशेला लावून बसलेले आहेत तर त्याचं पण म्हणजे काम व्यवस्थित होईना. आणि तिसरं म्हणजे आता स्त्री अन्न उत्कृष्टता केंद्र आपल्या सोलापूर हे ज्वारीचं कोठार म्हणून समजलं जातं आहे तरी पण आपलं प्रोजेक्ट बारामतीला नेणं हे चुकीचं आहे. आणि असं जर होत असेल आणि कारण असं नाही की तिथं म्हणजे बारामतीला ट्रेनिंग सेंटरसाठी नेत आहे कारण आपल्या सोलापूरमध्ये देखील भरपूर काही मोठ्या प्रमाणावर नवीन पिढी आहेत, उद्योजिका आहेत, महिला असतील, पुरुष असतील आणि युवा वर्ग असेल या सगळ्यांना कारण आपल्या सोलापूरची ख्याती खूप मोठी आहे तर प्रत्येक ह्याच्यामध्ये इंटेलिजंट व्यक्ती आहेतच आणि स्त्री अन्नामध्ये एवढं म्हणजे इंटेलिजंट व्यक्ती बारामतीमध्ये आहेत सोलापूरमध्ये नाही असं होऊ शकत नाही. तर ह्या विषयावरती आम्ही एकच म्हणजे एक विनंती करतो की आपल्या जिल्ह्यातील सर्व म्हणजे आमदार सर असतील, खासदार सर असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी असतील, आपले सर्व मीडिया असतील तर सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या सोलापूरचं जे प्रोजेक्ट आहे सोलापूरमध्येच राहायला पाहिजे आणि सोलापूरमध्येच कारण आज हजारो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि ज्वारीपासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. कारण G20मध्ये स्वतः मोदी साहेबांनी भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी बोरामणीतल्या सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे अनिता माळगे सर्वसामान्य व्यक्तीला दिले आणि तिथं ब्रिटनचे पंतप्रधान, इटलीचे पंतप्रधान यांना ते मिलेट गिफ्ट देण्याचं मान आपल्याला मिळालं. तर या संदर्भात खरोखरच आपलं एक सोलापूर जिल्ह्यावरती मोदी साहेबांचं असलेलं प्रेम पाहून खरोखरच म्हणजे एक आश्चर्य वाटतोय आणि ह्याचा दुरुपयोग की आपल्या स्त्रियांना सेंटर सोलापूरमध्ये झालेलं असून ते बारामतीला नेणं हे योग्य नाही. आणि या संदर्भात वेळ जरी आली ना सर तर पूर्ण सगळ्यांना आम्ही सुरुवातीला विनंती करून बघतो. आता आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील, आपले एकनाथ भाऊ शिंदे असतील आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सर असतील आणि अजितदादा पण असतील या तिघाही भावांना आम्ही स्वतः आमच्या सर्व कंपन्यांच्या वतीनं निवेदन तर आम्ही देणारच आहे की हे प्रोजेक्ट सोलापूरचं आहे, सोलापूरमध्येच राहिलं पाहिजे. आणि जर ह्याच्याहीवरती जर निर्णय जर घेणार नसतील तर येणाऱ्या अधिवेशन कालावधीमध्ये देखील आम्ही सर्व FPOच्या प्रतिनिधींनी थेट नागपूरला तिथं जाऊन उपोषण करण्याची वेळ देखील आम्ही आलं तरी पण तेही करू. पण सोलापूरकरांवरती अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य शेतकरी ह्यात भरडला जातो आहे कारण हे शेतकऱ्यांवरती अन्याय आहे सोलापूर जिल्ह्यातल्या आणि आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यांच्या जे नाक आहे ते नाकच जरी कापलं तर त्याचा म्हणजे उपयोग काय. तर सर्व मला लोकप्रतिनिधींना पण विनंती करायचं की या ह्याच्यासाठी सगळ्यांनी गट तट सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे. काही जणांनी म्हणले की राजीनामा देतो वेळ पडली तर असं पण देईल ते देतील त्यावेळेस देतील पण ते विषय आता नाही. पण आपल्या सगळ्या कंपन्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व आपल्या महिला शेतकरी बचत गट असतील, कंपन्या असतील ह्यांचं पुढचं जे भविष्य आहे या सेंटरच्या माध्यमातून आहे आणि हे सेंटर इथंच व्हायला पाहिजे. यासाठी कुठलीही वेळ येऊ दे त्या वेळेकरिता आम्ही कधीही तयार आहोत. आणि आज यस न्यूज मराठी चॅनलने पहिल्यांदा दखल घेतलं आपलं याबद्दल खरोखरच मी सुरवसे सर असतील आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. आणि हे प्रोजेक्ट काहीही करून कितीही काही होऊ दे कारण एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र विचार करणं यात प्रगती असते आणि एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते. सगळ्यांनी एक होऊन हे प्रोजेक्ट इथंच आपण स्थापन करायचं आहे आणि सरकारला देखील इथं म्हणजे प्रोजेक्ट सुरू करून उद्घाटन करण्याची संधी आपण त्यांना देऊ आणि लवकरात लवकर हे प्रोजेक्ट चालू करू. आणि ह्याच्या माध्यमातून भरड धान्यामध्ये काम करणारे जसं आपण म्हणलात आत्ता
उद्योजिका असतील, कंपन्या असतील आणि त्याचबरोबर आपले शेतकरी महिला असतील, ह्यांच्यासाठी हे एक वरदान ठरलेलं असून आणि तोंडचा घास सोलापूरकरांचं पळवून नेण्यात हे काहीच म्हणजे अर्थ नाही. सोलापूर हा सहनशील जिल्हा आहे. संघर्षाशिवाय या जिल्ह्याला काहीच मिळालं नाही असं आता मॅडमने देखील सांगितलं. सुरुवातीला बऱ्याच वर्षापूर्वी सोलापूरचं इंजिनिअरिंग कॉलेज पळवण्यात आलं, त्यानंतर पाणी पळवण्यात आलं, त्यानंतर पायलट सेंटर देखील बारामतीला नेलं. गेल्या वर्षी उजनीचं पाणी पळवण्यात आलं आणि आता जे मिलेट सेंटर 212 कोटी रुपयाचं आहे, जे मंजूर झालं बजेटमध्ये, ते देखील आता पळवण्यात आलं. आता अनिता माळगेसारख्या ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांनी संघर्षाशिवाय हे सेंटर पुन्हा मिळणार नाही असं सांगितलं आहे. त्यांच्या संघर्षाला मी नक्की शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा सोलापूरकरांना सांगतो आहे, अनिता माळगे यांच्या माध्यमातून जे की मिलेट सेंटर बारामतीला नेण्याचा घाट घातला आहे तो नक्कीच सोलापूरकर हाणून पाडतील. हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा हे सेंटर सोलापूरला मंजूर होईल अशी आशा करूया. माळगे मॅडम, आपलं एस न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून आभार. मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये. लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स. कोणताही हेअर कट करा फक्त ₹199 मध्ये. हेअर कट बरोबर स्पा आणि D10 999 मध्ये. हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि D10 899 मध्ये. हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज 799 फक्त. या सोबतच स्ट्रेटनिंग, केराटिन, बोटॉक्स, कलर, हायलाइट्स, फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेसवर 50% फ्लॅट डिस्काउंट. असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका. आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत. हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेससाठी आत्ताच कॉन्टॅक्ट करा. चक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल. फक्त ₹499 मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता. मग मित्र मैत्रिणींनो, आत्ताच भेट द्या.